ग्रंथराज आपले जे पारायण सोहळे आहेत हे घेण्याची नेमकी काय गरज आहे? समाजामध्ये एक चांगला मेसेज असं भावना आहे का तुमची? काय प्रतिक्रिया आहे? संतांच्या विचाराची समाजाला काय गरज आहे त्याचं कारण आहे, संतांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतील यात आश्चर्य नाही. तर संतांचे विचार हे माणसाला देव बनवतील एवढी ताकद संतांच्या विचारामध्ये आहे. म्हणून संतांच्या विचाराची समाजाला गरज आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायणाची समाजाला गरज आहे. तुकाराम महाराजांच्या विचाराची समाजाला गरज. महाराष्ट्र संत महात्म्यांचा महापुरुषांचा आहे, परंतु आजची पिढी कुठेतरी याला विसर पडत नाही. महाराज आपल्यासारखे एक तरुण महाराज आज अध्यात्माकडे आहेत, चांगला विचार पोहोचत आहेत. काय सांगाल या निमित्त? मग आता हे संतांच्या विचाराचे संस्कार ही जी तरुण पिढी वाम मार्गाला चाललेली आहे ती जाऊ नये त्याच्यासाठीच या कार्यक्रमांचं आयोजन. वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे. आई वडिलांचा सांभाळ सुद्धा कोणी करायला वेळ नाही लेकरांकडे. काय प्रतिक्रिया आहे? अशांना काय त्याला आव्हान कराल? कारण स्वतः आई वडील जबाबदार आहेत. त्यांनी संस्कार देणं हे लहानपणापासून त्यांचं कर्तव्य. खूपशा पाटलांचं परिवारांच्या वतीने दरवर्षी हा सप्ताह आयोजित करण्यात येतो ना. आपल्या काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता झालेली आहे. हो. काय सांगा? काहीच नाही, आनंद वाटला. इथली लोक खूप चांगली आहेत, ती परंपरा जपत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक ज्ञानेश्वरीची शेकडो पारायणं केलेली आहेत. काही काही मंडळी अशी आहेत त्यांनी ज्ञानेश्वरीची 1200 पारायणं केलेली आहेत. आणि अशा या उत्सवामध्ये आपल्यासारख्यालाही अवगाहन करण्याची संधी प्राप्त होते. आम्ही आमचं भाग्य समजतो. रामकृष्ण. यापुढेही असे कार्यक्रम राबवण्यात यावे या हेतूने काय सांगणार आपण आजच्या नवीन पिढीला किंवा जे बुजुर्ग काय आता हे मंडळी पण? ही व्यवस्था त्याच्यासाठीच आहे ना. जुन्यांचा नवीनांचा पुढाकार आणि जुन्यांचं मार्गदर्शन या मध्यातूनच हा कार्यक्रम चालू आहे. आणि या निमित्तानंच समाज हा सुसंस्कारित व्हावा, नवीन तरुण पिढी ही इकडे वळावी यावी. आणि हे जी त्यांनी आतापर्यंत परंपरा चालू ठेवलेली तीच परंपरा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्यासाठी यांचा हा एवढा सगळा अट्टाहास चाललेला. खूपशे पाटलांच्या कार्याला शुभेच्छा द्या. हो, त्यांना मनापासून शुभेच्छा. त्यांना शुभेच्छा द्यावा एवढा मी काही मोठा नाही. त्यांचं काम माझ्या शुभेच्छांपेक्षा खूप मोठं आहे. रामकृष्ण.